टिप्पणीवर निवडणूक लढायची नाही। शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी शेवटच्या क्षणापर्यंत मरते तर बीड लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी बीड लोकसभा महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या काँग्रेसच्या नेते आदरणीय रजनीताई पाटील साहेब, आमचे निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय पोद्दार साहेब, शिवसेनेचे माजी आमदार आदरणीय सुनीलजी दांडे सर, त्याचबरोबर आदरणीय बदबाबा सिराजभाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर आमचे भीष्माचार्य नेते आदरणीय दरेकर नाना, त्याचबरोबर सर्व गटपक्षे चांदणे साहेब, मिलिंद भाऊ, सगळ्याचे नावं घेणं मला क्रमप्राप्त आहे उमेदवार म्हणून, पण मला वाटतं तुम्ही सर्वजण माफ कराल आणि सर्व पक्षाचे सर्व प्रमुख घटक पक्षाचे सर्व नेते, अजयजी बुरांडे आहेत, आपले सीपीआय सीपीएमचे सर्व दोन्ही नेते आणि पोद्दार पोद्दार या आणि माझ्यासोबत असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे तिन्ही जिल्हा प्रमुख, नाव घेऊ का सर्वांचे, सर्व आणि सर्व तालुका प्रमुख जे काँग्रेसचे तर पुढेच बसले दादा आहेत सर्व, आणि जमलेले सर्व पत्रकार बंधू, आमच्या सुशिराताई पण आहे, डॉक्टर नरेंद्र काळे साहेब, सर्वांचे जेवढे घेता येतात तेवढे सर्वजण, सिराजभाई, आपण सर्व साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायचा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण एवढे साक्षर व्हायला आलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो। आणि बीड जिल्ह्याची निवडणूक यावेळेस रंगात येते, बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीची। साहेब, पत्रकार आम्हाला प्रत्येक वेळेस एकच विचारतात की तुमच्या सोबत मागच्या वेळेस नेते होते, आता तुमच्या सोबत कोण आहे, तर आम्ही सर्वजण एकच सांगतोय की आमच्या बरोबर ही सर्व जनता आहे। मागच्या वेळेस सत्तेचा वापर केला जात होता, पण त्याच्यापेक्षा 5 पटीने यावेळेस सत्तेचा वापर गैरवापर केला जातोय, हे तुम्हाला सर्वांना सांगायचं। या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक विचाराने सर्व काम करतात। मला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा एक सांगायचं आहे की निवडणूक ही कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्यावर कुठल्या तरी गैरविश्वास करण्यावर न्यायचं हे काम विरोधी पक्ष करतोय आणि बजरंग सोनवणे आम्हाला मॅनेज आहे असं म्हणायचं काम केलं जात आहे। मी पहिल्यांदा आपल्या तमाम माझ्या 72 मतदार आणि माझ्या नेतेगणाच्या सर्व साक्षीनं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी शेवटच्या क्षणापर्यंत मरते आणि आज एक तोडफोड करणार आहे। मी तसा गेलोच नव्हतो, त्याचे साक्षीदार आदरणीय साहेब आहेत। हे पण एक राजनीती होते, त्याच्यामुळे याच्यावर कोणी काही बोलायची गरज नाही। ज्यांना ज्यांना वाटतं की बजरंग सोनवणे मॅनेज आहे म्हणायचं, जी फूट सोडायचंय, त्यांना माझा सलाम आहे। त्यांनी एकच करा, पत्रकार विचारतात त्या पत्रकाराला काय बस सभेत तो बाहेर देताना आमचे पालकमंत्री महोदय म्हणले की 4 तारखेच्या नंतर बजरंग सोनवणे आणखी माझ्या त्यांच्या छातीत दिसाल आम्ही बजरंग सोनवणेच्या। एक पत्रकाराने विचारलं की बजरंग सोनवणे असे म्हणले होते की तुम्ही त्यांच्या छातीत दिसाल, तर म्हणले कधी, ते म्हणले 4 तारखेच्या नक्की 4 तारखेच्या नंतर आम्ही दोघं आणखी त्यांच्या छातीत दिसू, नक्की दिसू, पण तुम्ही पवार साहेबांकडे 4 तारखेनंतर येणार असाल तर त्यावेळेस आम्ही दिसू, कारण त्यांचे ते 4 तारखेच्या नंतर यायलाच लागेल त्यांना, कारण ते कुठे काय करणार। मी कोण घेणार आहे सगळे मी सांगायलो, पण ही जनता सर्व जनता जी आहे ती जनतेने बीड जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली। मला कुठल्या टीका टिप्पणीवर निवडणूक लढायची नाही। मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब सर्व नेते
सांगितलं होतं की मला जी बीड लोकसभेची निवडणूक लढताना फक्त तुम्ही सर्व आशीर्वाद द्या आणि सांगा जनता डोक्यावर घेऊन नाचणारे बीड जिल्ह्यातले त्या पद्धतीने बीड जिल्ह्यातील जनतेने डोक्यावर घेऊन लढत आहे. साहेब, प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा विषय येतो निवडणुकीमध्ये. निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे, निवडणुकीवर विकासावर बोललं पाहिजे. मागच्या 10 वर्ष 15 वर्षापासून एक विचाराचे खासदार आहेत. त्या खासदार महोदयांनी या बीड जिल्ह्याला काय दिलं? बीड जिल्ह्याची रेल्वे म्हणून आम्ही जेव्हा लढतोय ते रेल्वे 261 किलोमीटरची रेल्वे, त्याच्यातली रेल्वे फक्त आणि फक्त 99 किलोमीटर पूर्ण झाली. 15 वर्षात 99 किलोमीटर. मग राहिलेली जी उर्वरित करण्यासाठी की आणखी 25 वर्ष लागणार. म्हणजे बघा, एक पिढी गेली, दुसरी पिढी आमची घालवायची तरी रेल्वे नाही. बीड जिल्ह्यामध्ये जेवढे नॅशनल हायवे झाले त्या नॅशनल हायवे एकही पूर्ण झालेला नाही. त्या जिम्मेदारीनं वक्तव्य करतोय. बीड जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेवर जवळपास 2000 लोकांचे ऍक्सिडेंट झाले. कुणाचा पाय अपंगत्व झालाय, कुणाचा हात अपंगत्व झालाय, कुणाचं डोकं झालंय, कुणी जीवनशी गेलाय. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार खासदार महोदय असं म्हणणार आम्ही कार्यकर्ता. आणि रेल्वेने फॉर्म तर तीनदा येतात, त्याच्यावर काय बोलून फायदा नाही. रेल्वेने फॉर्म आता कुठं भरायचा? रेल्वेने त्यांचा फॉर्म तर काढलं तिकीट. त्यामुळे खरं बोलणार नाहीत. आता ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर आहेत त्या म्हणल्या होत्या मी माझ्या बहिणीचं ताट ओढून घेणार नाही. मग घेतलं कसं? का घेतलं? कुणाचं प्रेशर होतं? कुणासाठी कुठं मोकळं करायचं होतं मला माहिती. टीका टिप्पणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती, बजरंग सोनवर टीका टिप्पणी करूच नका. पालकमंत्री महोदयाने माझी हात जोडून विनंती, साहेब तुम्ही ऐकतही असाल तर माझी विनंती आहे की जरा दमाने घ्या, सबरीने घ्या. आमची अवकात काढू नका. आमची अवकात बीड जिल्ह्याला माहित आहे. बजरंग सोन्याची अवकात काय? बजरंग सोन्याने येडेश्वरी कारखाना उभा केला, इथेनॉलचा प्रोजेक्ट 400 केलपीडचा उभा केलाय आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात एक कारखाना घेऊन चालवतो. हे बजरंग सोन्यांची अवकात आहे. तुम्ही 26 आदरणीय मुंडे साहेबांनी कैलासवासी, पुन्हा भानगड, कैलासवासी मुंडे साहेबांनी 26 कारखाने चालवत महाराष्ट्रात होते. ते कारखाने 0 केले आणि आपण सुद्धा 2-3 कारखान्याचं बघितलंय. ते कोणाचं कुठं काय झालंय? त्याच्यामुळे माझी अवकात काढू नका. हात जोडून विनंती आपल्याला. मी आपल्याला सांगितलं होतं की जरा दमाने घ्या, जरा दमाने घ्या. पण तुम्ही लयच गडबड करायला. पुन्हा आमचा प्रारंभ ठरला. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा तुम्ही तिघं प्रारंभ ठरवला. आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला असाल, पण बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवायचा आणखी कोणी माईचा लाल बळा ठरवणार नाही. बीड जिल्ह्यातली जनता तुमचा आमचा सर्वांचा प्रारब्ध ठरवणार आहे. त्याच्यामुळे कुणी कुणावर टीका टिप्पणीवर निवडणूक निघू नका. आणि जर टीकाच करायची असली तर होऊ द्या. मला मैदान घोडाजवळच आहे, आम्हाला काही अडचण आहे. मी तुमच्या बरोबरच काम केलंय. आणि राजकारणाचा अनुभव म्हणाल तर तुमच्यापेक्षा 15 वर्ष अगोदर राजकारण ग्रामपंचायत लढली. 92ला मी राजकारणात आलोय, तुम्ही 2002ला आलात. त्याच्यामुळे लय नको. काही साहेब आमच्या 2009ला आल्या. त्यांनी म्हणलं की राजकारणाचा काय अनुभव आहे. मी जर खासदार झाले तर मोदी साहेबांना बोलवलं आणि मोदी साहेबांकडून विकास आणेल. मग आता कोणी 10 वर्ष अडवलं होतं? 10 वर्ष कोणी अडवलं? 10 वर्ष. अरे तुम्ही साधा खासदार फंड वापरू शकला नाहीत. जे आता मला वाटतं ही किती लाजिरवाणी घटना आहे बीड जिल्ह्यासाठी. अशोभनीय गोष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या खासदाराचा फंड वापस गेला. मी कधीही टीका करणार नाही, पण तुम्ही बोलला त्याचं उत्तर नक्कीच देणार. तिथून पुढे सुद्धा जाहीर सांगतो, मला टीका टिप्पणी करायचीच नाही. मी एकच सांगणार आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि पार्टी माझे अध्यक्ष यांच्या सर्वबरोबर एकनिष्ठतेने काम करताना मी सर्व जनतेची एकनिष्ठ राहील आणि जनतेबरोबर एकनिष्ठतेने काम कराल. हे सर्व गोष्टीचा पोलकल करताना खासदार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला जे गोष्टी सांगितल्या, रेल्वे खासदाराचं काम आहे. माझ्या पुढच्या टर्ममध्ये रेल्वे पनवेलला घेऊन जाणार म्हणजे जाणार, तेव्हा तुम्हाला आश्वासन देतो. आणि बीड जिल्ह्यातले जे नॅशनल हायवे जे बंद करून गुत्तेदाराला भेटायला वेळच नाही ना.
ज्या गुत्तेदारांनी वेळेत काम केलं नाही, ज्यांनी ते काम केलं नाही त्याची कुठं बैठक घेतली नाही, त्याच्याला कधी कोणी एखादं आढावा घेतला नाही, त्या आढाव्यातून तुम्ही विचारलं पाहिजे होतं की काय होत नाही. मी ते रस्ते 6 महिन्यात कंप्लीट करून देणार असं तुम्हाला सर्वांना वचन देतो. आणि बीड जिल्ह्यातला ज्या वेळेस मी खासदार होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा मागासले पण दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक तरी इंडस्ट्री उभी करेल असा शब्द तुम्हाला सर्वांना सारे नेतेगावाच्या साक्षीने देतो. आणि बीड जिल्ह्यात आता काय म्हणलं जात आहे की आम्ही विमा आणला. अरे विमा हा विषय तुमचा कोणाचा नाही, हे सरकारचं श्रेय असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही. आणि जर श्रेय घेत आहे तर 2020 चा विमा कुठे? 2020 चा विमा उस्मानाबादला मिळतोय, धाराशिवला मिळतोय, परभणीला मिळतोय, लातूरला मिळतोय, माझ्या बीडला का मिळत नाही याचा उत्तर दिला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आता सुद्धा कुणाला अग्रिम मिळाले, आमच्यासारख्या कुणाला मिळाला नाही, एखाद्याला मिळाला नाही. बोलायसारखे भरपूर होते पण जास्त काही न बोलता मी तुम्हाला एकच सांगाल, सिंचनाचा विषय एवढा मोठा आहे. नुसत्या सभेमध्ये माझं जे उद्दिष्ट आहे ते सांगतो तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या जनतेचं माझं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. भाषणात बोलणार नाही, ते करून दाखवल. येडेश्वरीच्या माध्यमातून मी करत असताना बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव द्यायचं काम मी येडेश्वरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते करणार आहे. आता परत एक परवा टीका झाली छोटीशी त्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने खूप मोठी. ते म्हणले बजरंग सोनवणेच्या शेतात काय पिकतंय बघावं लागल. एवढे दिवस बघितलं नाही का तुम्ही? इतक्या दिवसात बरं तुमच्याकडे सरकार आहे, तुम्हाला कसं बघायचंय तसं बघा, दुर्बिणीनं बघा, तुम्हाला कसं बघता येतंय ते बघा. आणि तुम्ही ज्यावेळेस बघताल त्यावेळेस आम्ही बघू की तुम्ही कसं बघणार आहेत. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. माझी शेवटची विनंती आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी साहेबांसोबत राहील अशी शपथेवर सांगितलंय, त्यावेळी काम करेल ते सांगितलंय. पण या गोष्टीतून यांनी आता दुसरं काय हातार काढणार मला माहित आहे, पण ते आज जाहीर नाही बोलणार कारण खूप वेळ कमी, सर्वांना बोलायचं एवढं तुम्हाला किती गरम होतंय. मी एकच सांगतो, हात जोडून विनंती त्यांना करतो की बहीण भावाला तुम्ही एक झालात लवकर, पण बीड जिल्ह्यातली जनता आहे यांनी काय करावा. मला ज्या 5,09,108 लोकांनी मतदान दिलंय त्यांचा सन्मान करणं बजरंग सोनवणेचं काम आहे आणि त्यांचा स्वाभिमान राखण्याचं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेऊन परत निर्णयात उभा आहे. आदरणीय साहेबांनी मला जयंत पाटील साहेब असतील आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढायची म्हणजे लढायची, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही निवडणूक मी बजरंग सोनवणे म्हणून नाहीये तर तुम्ही सोनवणे म्हणून लढा. आणि तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते आहात, वार्डाचे नगरसेवक आहेत, सर्व सरपंच आहेत, सर्वजण प्रमुख आहात. तुम्ही जो काही शब्द द्याल खासदाराच्या अखत्यारीत येणारा तो शब्द प्रामाणिकतेने पूर्ण करावा असा शब्द सर्वांना देतो. आणि परत एकदा ही बीडची सभा आहे, कारण आपण एक छोटी खाली आपण बसलेलो एकत्र संवाद करायला, पण या सभेतून बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना मी जिथे ऊस आहे त्यांना आश्वासित करू इच्छितो. बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामधल्या ऊसाचा प्रश्न राजकारण होऊ देणार नाही, तो आम्ही आणायचा प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देतो. आणि मला माझं जे चिन्ह आहे तुतारी, या तुतारीधारी माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.